आज आपण अजून काही डेफिनेशन शिकणार आहे या व्हिडिओमध्ये. आपण आपलं जे युनिट पहिलं झालं मॅथ्स 1चं, त्याच्यामध्ये आपण युनियन आणि इंटरसेक्शन ऑफ सेट हे दोन टॉपिक्स आपण बघितलेले होते. या सेगमेंट रे आता आपल्याला शिकायचं आहे सेगमेंट रे आणि लाईन. ठीक आहे, इथे सेगमेंट रे लाईन या सगळ्यांना आपण काय गृहीत धरणार आहे की दे आर ऑल्सो सेट ऑफ पॉईंट्स. जसं की लाईन हा काय म्हणता येईल आपल्याला, इट इज ए इन्फायनाइट सेट ऑफ पॉईंट्स. इन्फायनाइट आहे, वाय? बिकॉज इट इज हॅव्हिंग ॲरो हेड्स ॲट द टू एंड्स. दोन्ही साईडला ॲरो हेड्स आहेत आणि हे ॲरो हेड्स काय इंडिकेट करतात, दॅट दिस लाईन कॅन इन्क्रीज अप टू इन्फिनिटी फ्रॉम बोथ द साइड्स. आणि ही लाईन इन्फिनिटीपर्यंत वाढू शकते. देअरफॉर दिस इज अ इन्फायनाइट सेट ऑफ पॉईंट्स. अ सेगमेंट इज ऑल्सो सेट ऑफ पॉईंट्स अँड रे इज ऑल्सो अ सेट ऑफ पॉईंट्स. मग आता सगळ्यात पहिली डेफिनेशन आपल्याला शिकायची आहे, दॅट इज लाईन सेगमेंट. रेषा खंड असं म्हणतात त्याला मराठीमध्ये. ठीक आहे, आणि हा काय आहे, लाईन सेगमेंट आहे, म्हणजे लाईनचा एक काय आहे, तुकडा आहे. आता काय म्हटलं जाईल याला, द युनियन ऑफ पॉइंट्स ए अँड बी अलॉंग विथ पॉइंट्स बिटवीन ए अँड बी. द सेट ऑफ युनियन सेट ऑफ पॉइंट ए बी and the points between segment A and B is called segment AB. म्हणजे अशा पॉइंट्सचं युनियन कोणते, तर ए बी हे दोन्ही पॉइंट्स प्लस ए आणि बी मध्ये येणारे सगळे पॉइंट्स मिळून जो सेट तयार होईल दॅट इज सेगमेंट ए बी. अँड इट इज रिटन ॲज सेगमेंट ए बी. जो आहे त्याला लिहिलं कसं जातं, इट इज सेग ए बी, किंवा तुम्ही याला काय लिहू शकता, सेग बी ए असं सुद्धा लिहू शकता. परंतु चुकूनही सेगमेंट ए किंवा सेगमेंट बी असं लिहिलं तर चालणार नाही. ठीक आहे, इथे हे लक्षात ठेवायचं आहे. सेगमेंट ए बी म्हटलं तरी चालेल, सेगमेंट बी ए म्हटलं तरी चालेल. काय आहे हा, इट इज ए युनियन ऑफ सेट ऑफ पॉइंट्स ए बी अँड अलॉंग विथ पॉइंट्स बिटवीन ए अँड बी. ए बी आणि त्यांच्यामध्ये येणारे पॉइंट्स या सगळ्यांचा मिळून जो सेट तयार होतो दॅट इज लाईन सेगमेंट ए बी. पुढचे डेफिनेशन आहे रे ए बी. रे ए बी, रे ए बी. ठीक आहे, काय म्हणतात रे ए बी म्हणजे, A and B are two distinct points. The union set of all points on segment AB and the point P such that A dash B dash P. म्हणजेच A आणि B वरचे A आणि B हा काय आहे, सेगमेंट आहे. ठीक आहे, आता कोणाचं युनियन आहे, ऑफ पॉइंट्स A B and P. ठीक आहे, सच दॅट A dash B dash P. म्हणजे या सेगमेंट वरचेच पॉइंट नाही येणार, तर बीच्या नंतरचेही पॉइंट्स. नुसतं पी याचा अर्थ एक पॉइंट पी म्हटलंय का, नाही. पी काय रिप्रेझेंट करतो, पी या बीच्या नंतरच्या येणाऱ्या सगळ्या पॉइंट्सला रिप्रेझेंट करतो. म्हणजे इथे जरी हा सेट थांबलेला असला तरी या साईडने हा सेट कसा आहे, इन्फायनाइट आहे. म्हणून याला या साईडनी एंड आहे, या साईडनी काय आहे, ॲरो आहे, जो काय इंडिकेट करतो की इकडचे येणारे सगळे पॉइंट्स या सेटमध्ये येतात, या युनियनमध्ये येतात. आणि अशा सगळ्या पॉइंट्सचा सेट म्हणजेच काय होईल, इट इज रे ए बी. सेट ऑफ पॉइंट्स ऑन सेगमेंट ए बी अँड द पॉइंट्स पी सच दॅट ए डॅश बी डॅश पी इज कॉल्ड रे ए बी. आता याला म्हणायचं कसं, जसं आपण सेगमेंटला सेगमेंट ए बी म्हटलं, बी ए सुद्धा म्हटलं, याला मात्र आपल्याला सेगमेंट ए बीच म्हणायचं आहे. याला आपण अजून असंही म्हणू शकतो, रे ए पी. मी याच्यावर अजून एखादा पॉइंट घेतला क्यू, तर मी त्याला रे ए क्यू असं सुद्धा म्हणू शकते. पण मी याला रे बी ए म्हणू शकत नाही, याला पी ए म्हणू शकत नाही, क्यू ए सुद्धा म्हणू शकत नाही. जो एंड पॉइंट आहे रेचा हा, तो कुठे आला पाहिजे, पहिलेच आला पाहिजे, पहिल्या नंबरवर आला पाहिजे. म्हणून रे ए बी होईल, रे ए पी होईल, रे ए क्यू होईल, रे बी ए होणार नाही, रे पी ए होणार नाही. ठीक आहे, त्याच्यानंतर आहे लाईन ए बी. तिसरी डेफिनेशन, लाइन AB, the union set of points on ray AB
अँड अपोजिट रे ऑफ रे ए बी इज कॉल्ड लाईन ए बी. म्हणजे आता कोणाची युनियन आहे ही, तर रे ए बी जो आहे त्याच्यावरचे सगळे पॉईंट्स प्लस याचा अपोजिट रे, अपोजिट म्हणजेच या रे आणि या अपोजिट रे मध्ये कितीचा अँगल असतो, 180 डिग्रीचा अँगल यांच्यामध्ये झालेला असतो. असा जो इकडचा अपोजिट रे असेल यांचा युनियन म्हणजेच काय होईल, लाईन ए बी इथे होईल. ठीक आहे. द सेट ऑफ पॉइंट्स सेगमेंट ए बी इज अ सबसेट ऑफ पॉइंट्स ऑफ लाईन ए बी. म्हणजे जर सेगमेंट ए बी जर घेतला तर तो लाईन ए बीचा काय असेल, सबसेट असेल. किंवा ए सी जरी घेतला तरी सुद्धा तो काय असेल, लाईन ए बीचा सबसेट असेल. आता कॉन्ग्रुएंट सेगमेंट्स कोणाला म्हणायचं आहे, कॉन्ग्रुएंट सेगमेंट्स. कॉन्ग्रुएंट म्हणजे एकरूप. मग सेगमेंट केव्हा एकरूप असतील, when their lengths are equal, AB and CD. These are the two given segments. And when we say that these are equal if length AB is equals to length CD. जर या दोन्ही लांबी सारखी असतील तर length AB is equal to length CD, then segment AB is congruent to segment CD. मग हे दोन्ही सेगमेंट काय असतील, एकमेकांना कॉन्ग्रुएंट असतील. ठीक आहे. नंतर आहे प्रॉपर्टीज ऑफ कॉन्ग्रुएंट सेगमेंट्स. There are three different properties of congruent segments. First is reflexivity. काय रिफ्लेक्सिव्हिटी म्हणजे रिफ्लेक्शन, स्वतःच आरशामधलं रिफ्लेक्शन काय असतं, आपल्याला एकरूप असतं, कॉन्ग्रुएंट असतं. तसंच एव्हरी सेगमेंट इज कॉन्ग्रुएंट टू इटसेल्फ. सेगमेंट ए बी इज कॉन्ग्रुएंट टू सेगमेंट ए बी. दिस इज रिफ्लेक्सिव्हिटी. सेकंड इज सिमेट्री. व्हॉट इज सिमेट्री, सेगमेंट 1 that is segment AB, if segment AB is congruent to segment CD. जर AB CD ला congruent असेल तर काय असेल, then segment CD is congruent to segment AB. म्हणजे पहिला दुसऱ्याला congruent असेल तर दुसरा सुद्धा पहिल्याला काय असतो, congruent असतो. आणि तिसरी प्रॉपर्टी याच्यातली ट्रान्झिटिव्हिटी काय असेल, ट्रान्झिटिव्हिटी. S फॉर 2 झाले, T फॉर 3 झाले. आता इफ सेगमेंट ए बी कॉन्ग्रुएंट सेगमेंट सी डी, सेगमेंट सी डी कॉन्ग्रुएंट सेगमेंट पी क्यू, देन पहिला दुसऱ्याला कॉन्ग्रुएंट, दुसरा तिसऱ्याला कॉन्ग्रुएंट, तर पहिला आणि तिसरा सुद्धा एकमेकांना कॉन्ग्रुएंट. सेगमेंट ए बी इज कॉन्ग्रुएंट टू सेगमेंट पी क्यू. आपल्याला थेरम्स वगैरे जे पुढे शिकायचे आहेत त्याच्यामध्ये या प्रॉपर्टीजचं काम पडतं. नंतर आपल्याला आता पुढची डेफिनेशन बघायची आहे, दॅट इज मिड पॉइंट. मिड पॉइंट कशाला म्हणायचं आहे, व्हॉट इज मिड पॉइंट ऑफ अ सेगमेंट. Suppose segment AB is given to us and there lies point M on segment AB such that AM is equals to BM. म्हणजे M हा पॉइंट येत असेल कुठे, सेगमेंट AB वरती, then M is called as midpoint of segment AB. Here AM is congruent to MB. आता किती असतील एखाद्या सेगमेंटला मिड पॉइंट, 1 and only 1. Every segment has 1 and only 1 midpoint. नंतरचं आहे कंपॅरिझन ऑफ सेगमेंट्स. दोन सेगमेंटची कंपॅरिझन कशी करायची, जसं आपण दोन सेगमेंटला कॉन्ग्रुएंट कशावरनं ठरवलं, त्यांच्या लेंथवरनं. इथे कंपॅरिझन सुद्धा कशावरनं करायची आहे, लेंथवरनंच करायची आहे कंपॅरिझन. ठीक आहे. हा झाला सेगमेंट ए बी आणि हा असेल सेगमेंट सी डी. मग काय असेल, लेंथ सी डी इज ग्रेटर दॅन लेंथ ए बी. असं जेव्हा असेल, लेंथच्या मध्ये कॉमा नाही द्यायचा, डिस्टन्सच्या मध्ये कॉमा द्यायचा, देन सेगमेंट सी डी
इज ग्रेटर दॅन सेगमेंट ए बी. ठीक आहे, याला म्हटलं जातं कंपॅरिझन ऑफ सेगमेंट्स. आज एवढ्या 7 डेफिनेशनच आपण शिकूया. याच्या पुढचा पार्ट आपण पुढच्या व्हिडिओमध्ये घेऊ.